परम शांती बापूजींच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. अनेक मानवांचे सूक्ष्म जगतात अनेक सूक्ष्म शरीरे असतात. भाग 1. महर्षी तपस्वी ब्रह्मर्षी राजश्रींचे आश्रम एक अद्भुत रहस्य. बेहदच्या बापूजींनी त्यांच्या दिव्य रसाळ वाणीतून समस्त जगत कल्याणासाठी प्रदान केलेले हे पारलौकिक ज्ञान आता आपण ऐकूया. बापूजी म्हणतात, परम शांती, आज मी तुम्हाला सांगेन की सूक्ष्म वतनमध्ये अनेक मानवांची वेगवेगळी सूक्ष्म शरीरे असतात. वास्तविकपणे मनुष्याला याचे ज्ञान नसते की त्यांची अनेक सूक्ष्म शरीरे आहेत. कित्येकांचे सूक्ष्म शरीर त्यांच्याबरोबर पण आहे, तसेच वरील सूक्ष्म वतनात देखील आहे. इतर जगात पण सूक्ष्म शरीरे असतात. काहींचा दुसरा लोक भूर लोकात, काहींचे स्वर्गीय लोकात, स्वर्गीय जगाच्या वरच्या महर लोकात, जेथे महान महर्षी राहतात त्यांच्या आश्रमात सुद्धा सूक्ष्म शरीरे असतात. ते येथे मानवी रूपात येतात. येथे स्थूल आश्रमात जे महर्षी लोक आहेत ते महर लोकात राहतात, तर ते येथे त्यांच्या आश्रमात अध्ययनासाठी येतात. ज्याप्रमाणे पृथ्वीवर अनेक धर्म, मठ, पथ, संप्रदाय दिसतात, तसेच अनेक प्रकारचे मनुष्य दिसतात, त्याचप्रमाणे त्यांचे सूक्ष्म शरीर देखील सूक्ष्म जगतात अस्तित्वात आहेत आणि तेच सूक्ष्म शरीर त्यांचे भौतिक जग चालवतात. मी तुम्हाला एक उदाहरण देतो की जसे कृष्णावतारात तसेच रामावतारात झाले. जसे कृष्णावतारात कृष्ण झाले आणि रामावतारात राम झाले. राम तर विष्णूचा अवतार होता आणि विष्णू विष्णुपुरीत राहतो. त्यात एक सेल टाकला तर तो विष्णू झाला व ते वरील जगतातून त्यांच्याकडून काम करवून घेतात. बापूजी पुढे म्हणतात, विष्णुपुरीहून जे विष्णूचे अवतार होत असतात, जसे राम आणि कृष्ण, हे त्यांच्या सेल पेशी आहेत. मूळ विष्णू पृथ्वीवर कधीही येत नसतात. पूर्वी ब्रह्मदेवाचेही अवतार होत असत, जसे शंकराचे पण होत असतात. जसे हनुमान हा शंकराचा 11वा रुद्र अवतार आहे. रामाला मदतीसाठी रामावतारात पाठवलेले होते. अशा सर्व देवांनाही आपापले सेल टाकले. त्यावेळी देवता स्वर्ग जगतात राहत होते. सर्वांनी आपापले सेल टाकून वानराच्या रूपात आले. सूर्यानेही आपल्या मुलाला कर्णाला पाठवले. इंद्रानेही आपला एक सेल टाकून पाठविले होते. असे अनेक देवी देवता जेव्हा अवतार घेतात किंवा जेव्हा त्यांना मानवी रूपात अवतार घेण्याची इच्छा असते, तेव्हा ते येत असतात. ते त्यांच्या मूळ स्वरूपात कुठेतरी अस्तित्वात असतात. मूळ स्वरूपात अनेक लोक विष्णुपुरीतही असतात. उदाहरणार्थ, कृष्ण अवतारात आलेल्या गोपी ओरिजिनल रूपात विष्णुपुरीच्या गोलकात होत्या. जेव्हा त्यांनी सेल टाकले तेव्हा त्या कृष्ण अवतारात कृष्णाबरोबर रासलीला करायला आल्या. आपल्या ब्रह्मांडाचा सूक्ष्म वतन 14 लोकांचा आहे. भले ते असुर असतील, ते असुर पाताळात सुद्धा आहेत. ते मानवी जगात देखील अस्तित्वात आहेत. म्हणून ते त्यांचे सूक्ष्म शरीर तेथून काढून टाकून येथे येतात आणि पुन्हा येथे येऊन मानव बनतात. बापूजी पुढे म्हणतात, हळूहळू देवताही अनेक रूप धारण करून मनुष्य बनतात. असुरही निर्माण होतात. ते त्यांच्या शक्तींना वळवून डायव्हर्ट करून विभाजन करत असतात. अशा प्रकारे खूप दूरवरून येणारे वेगवेगळे आत्मे आहेत. जसे प्रत्येक मन्वंतरात होत असते. पृथ्वीवर हे चतुर्युग म्हणजेच सत्ययुग, त्रेता, द्वापर, कलियुग होत असतात. असेच 71 युगांतर म्हणजेच एक मन्वंतर होत असते. जे वरती 7 तारे दिसतात, त्या 7 ताऱ्यांवरून हे सप्तर्षी प्रत्येक मन्वंतरात येत असतात. पण ते त्यांच्या ओरिजिनल रूपात कधीही येत नाहीत. ते त्यांचे ओरिजिनल रूप तेथेच ठेवतात. तेथून निराकार रूपात ते पुन्हा पृथ्वीवर या ब्रह्मांडात येतात. तसेच ते आपले निराकारी रूप आपल्या विश्वाच्या परमधामात देखील ठेवत असतात. तसेच त्यांचे आकारी रूप महालोकात म्हणजेच महर्षी लोकांमध्ये राहते आणि मग ते मृत्यूलोकात मनुष्य रूपात साकारी रूपात येत असतात व त्यांचे आश्रम स्थापन करत असतात. तर त्यांच्याबरोबरच इतर अनेक आत्मे या महर लोकात आकारी रूपात असतात आणि मृत्यू लोकात साकारी रूपात येतात.
अनेक जण येऊन जगत कल्याणासाठी ज्ञान देतात, जगाला मार्गदर्शन करत असतात. त्याचप्रमाणे पृथ्वीवर आपण जे चांगले आश्रम बघतो ते उत्तम ऋषी आहेत. ते ब्रह्मर्षी, महर्षी, राजऋषीही झालेले आहेत. ते अजिबात साधारण नाहीत, तर ते महान तपस्वी आहेत. ते महान मानवी रूपात आहेत. त्यांना साधारण समजू नका. ते मनुष्य रूपातही त्यांच्याबरोबर त्यांचे आकारी रूप असते. ते एकमेकांना मदत करत असतात. मी नेहमी म्हणतो की सूक्ष्म वतनाचे लोक स्थूल वतन चालवतात, म्हणून त्यांचे सूक्ष्म जगाशी नेहमीच कनेक्शन असतेच. सामान्य माणूस असले तरीही त्यांचे एक आकारी रूप इथे मृत्यू जगातही त्यांच्यासोबत असते. जेव्हा गरज भासल्यास हेल्पलाईन दिली जाते, तेव्हा ती मृत्यू जगतात मानवासोबत आकारी रूपातही अस्तित्वात असतात. एकमेकांना मदत करतात. अशी अनेक गुपिते आहेत, ज्याचे स्पष्टीकरण देणे फार कठीण काम आहे. बापूजी पुढे म्हणतात, पण समजावून सांगू शकतो. आपल्या ब्रह्मांडाचा 14 लोकातील सूक्ष्म वतनात अनेक आत्मे आहेत. यापैकी मोजकेच आत्मे पृथ्वीवर मृत्यू जगतात येतात. पृथ्वीवर आलेले आपले सूक्ष्म वतन म्हणजेच भूर्वलोक आत्म्यांनी भरलेले आहे. ते गंधर्व, किन्नर, यक्ष व स्वर्ग जगत देखील आत्म्याने भरलेले आहे. याच्यावर महालोक, जनलोक, तपलोक, सत्यलोक आणि नंतर ब्रह्मापुरीतही अनेक आहेत. विष्णुपुरीतही अनेक आत्मे आहेत. विष्णूचे सर्व अवतार विष्णुपुरीत राहतात. विष्णुपुरीच्या वर शिवपुरीतही राहतात. पण शिवपुरीत बहुतेक तपस्वी लोक राहतात. तेथे खूप छान लोक राहतात. मग शिवपुरीच्या वरती अनेक लोक परमधामात सुद्धा निराकारी रूपात राहतात. म्हणून या ब्रह्मांडात राहणारे आत्मे वेगवेगळ्या रूपात राहतात, तर अनेकांची 3 रूपे असतात. परमधामातही तो निराकारी रूपात आहेत. ती अनेक लोक आकारी रूपात पण राहतात आणि मग साकारी रूपात मृत्यू लोकात येतात. तर ही केवळ एका ब्रह्मांडाचीच बात आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. बेहदची परमशांती.